पोलीस अधीक्षक यांनी आपले नाकर्तेपणा एनपीडीए कायद्याच्या खाली आमच्या घरच्या करत्या मुलांना जेलमध्ये घालून दाखवून दिले। 2 दिवसापूर्वी रमाबाई आंबेडकर वॉर्ड येथे गोळीबार झाला, त्या आरोपींना संरक्षण घरी पोलीस पहारा दिला। ज्याच्यावर हल्ला करण्यात आले त्यांना मात्र वायावर सोडल्याचे आरोप चिराग गजभिये यांचे मोठे भाऊ तुषार गजभिये यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। तेवढे तुम्ही चौकामध्ये या, पण माझा मुलगा काही गेला नाही, माझा मुलगा होता चौकामध्ये, पुन्हा हा आला, याचा काय प्रकरण झालं काय नाही, तर यानं मारलं नाही सोडलं नाही, हा बसलाच होता गाडीवर, पुन्हा त्याचा एक मित्र होता ते तेवढी मोठी तलवार आणलं, मग याच्यावर तलवार हाणाचा आता आपला हे करेल ना, यानं बल्ली मारल्याच्या नंतर हा पुन्हा घरी आला, पुन्हा पोरं चौकामध्येच बसले होते, पोलीसवाले हा गेला मग रिपोर्ट द्यायला, तर याची रिपोर्ट नाही घेतला पोलीसवाल्यांना, याची रिपोर्ट नाही घेतला, तर साजननं माझ्या मुलाला फोन केला का फक्त मला विचारायचं आहे का तुम्ही नाल्यावर होत्या का नव्हत्या म्हणून, तर माझ्या मुलाला गाडीवर बसवलं, गाडीवर बसवल्याच्या नंतर पुन्हा अंदरच टाकलं डायरेक्ट, मी पुन्हा 1 वाजतापर्यंत होते तेथे पोलीस स्टेशन मध्ये, माझ्याजवळ आला तो साजन दारू पिऊन, काय म्हणते तुमचा मुलगा आता बहुत लंब्या केस मध्ये जाईल म्हणते, वाचणारच नाही म्हणते, किचन मधील चाकूचा प्रकार किचन मध्ये, हा मग त्या 2 दिवस पोलीस स्टेशन मध्ये ठेवलं, तिसऱ्या दिवशी शुक्रवारी घरी आणला 3 वाजता, किचन मध्ये गेले, माझ्या पोराच्या हातामध्ये भाजीचा चाकू दिला, फ्रीजवर ठेवलं, पकडले म्हणते, येते म्हणते, फोटो काढला, मग शनिवारच्या पेपरामध्ये आला, ज्या दिवशी माझ्या पोराजवळ जर चाकू राहिला असता तर दुसऱ्याच दिवशी पेपरमध्ये आला असता ना सर, तुम्ही 3 दिवस जैलामध्ये ठेवल्या, त्यांची पिशव्या घेतल्या, 4थ्या दिवशी माझ्या घरी येऊन माझ्या किचनचा चाकू घेतला, त्याचा हाती दिला ना, तुम्ही म्हणता का यानं मर्डर केलं म्हणून, म्हणजे तुमच्या पोलीसवाल्यांची साजिश आहे ना, मग तिकडूनच पैसे घेतला ना ह्या लोकांना, म्हणून चांगल्या पोरांना फसवला ना, साजन पोलीसवाला आहे, नाव पूर्ण नाव मला त्याचं पूर्ण नाव नाही माहित सर, पैसे मागितलं ना आम्हाला कोर्टामध्ये, 3 जण आले, 10,000 द्या, आम्ही तुमच्या पोरांची कंप्लेंट बेल म्हणजे कमी करू बा म्हणून, आताच्या आता पैसे द्या आम्हाला 10,000 म्हणून, आम्ही कुठून देऊन 10,000, म्हणजे हे पोलीसवाले काही नुसत्या पैशावरच लोटले आहेत का, म्हणजे चांगले पोरांना पैसे मागतात ना, तिकडून पैसे भेटले म्हणून त्यांना आरोपीवाल्यांना त्यांना तर खुलेआम ठेवलं आहे ना। आता आम्ही जोरदारच आंदोलन करणार आहोत, पूर्ण रस्ता रोको, पुरे लेडीज सगळ्यांच्या ड्युट्या खावायच्या आहेत आता पोलिसांनी, म्हणजे पोलीसवाल्यांचाही बी हात आहे ना सर येते, काही आता हे नाही आहे, म्हणजे इन्क्वायरीच्या नावावरती सर कोणाला घेऊन चालले आणि त्याला ट्विट करून आणून सगळ्या पोरांचे नाव फसवले आहे, मग हा खोटं बोलेल का, यांना मारलाय बी पोलीसवाल्यांना, माझ्या पोरालाही बी बहुत मारला पोलीसवाल्यांना, त्या पोरालाही मारला, ह्याही पोराला मारला का, जाणून नाव घेऊ मारला का, तुम्ही घ्या म्हणून नाव, म्हणजे पोलीसवाले झाले म्हणून काही करतील का, पूर्ण पोलीस स्टेशनला रस्टिकेट केल्याशिवाय ठेवणार नाही। जेव्हा 8व्या महिन्याच्या 11 तारखेला माझ्या मुलावर 70-80 मुलाने हमला केले, एकट्याला गाडीवर 120च्या स्पीडमध्ये बसवून नेलं त्यांना रस्त्यावरून, एकट्याला माझ्या मुलाला ड्युटीवरून येता सारखं त्याला मानसिक त्रास देऊन राहिले, त्याच्या मनावर मरणेवाल्यानं ज्याचा मर्डर केलं माझ्या पोरानं नाही का, त्यानं रस्त्यामधून ड्युटीवरून येताना 8व्या महिन्याच्या 11 तारखेला त्याला जबरदस्तीने समजारमजी करून म्हणून नेलं, त्याला आपल्या गाडीवर 120च्या स्पीडमध्ये, आणि त्या टप्प्या मोहल्ल्यात नेऊन 70-80 मुलाच्या हाताने त्याला मारखाण केले, पूर्ण हिरो सारखा मुलगा आहे, हिरो सारखा आहे सर, हिरो सारखा, रात्रीच्या 1 वाजता घरी येऊन जेव्हा त्याच्यावर 80 मुलांनी वार केला, घरी आला तर तेवढ्या रात्री जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, तरी आजपर्यंत काही ऍक्शन नाही घेतली पोलीस स्टेशनने, आणि वारंवार 10 दिवसाआड आमच्या मुलांना आतमध्ये टाकतात, हा कायचा प्रकार होय, 10 दिवस झाले का तिथे असणारच होतात आमचे पोरं, म्हणजे मेहतर गावात राहतील मारहाण करणारे ना, आमचे शरीफ पोर आतमध्ये जातील का, प्रत्येक लोकांच्या घरात मी घेऊन गेलो स्वतः, त्यांना माहिती नव्हते घर, त्या पिरियडमध्ये चिरागचा, लुकेशचा आणि मोनाटचा नाव नव्हता, मी पोलीसचे 8 लोक आले होते, त्यांच्या व्हॉट्सअप डिटेल बघितली सगळी, आणि जे फिर्यादी जो होता एक
कालू उर्फ विशेष नंदेश्वर आणि चेतन तिगरे हे 2 व्यक्ती जे होते, ज्याला एक पोटाला चाकू लागलेला आहे म्हणते आणि हिच्या डोक्याला मार लागले आहे. त्यांनी बयानामध्ये पहिल्या दिवशी 5 लोकांची नावं की 4 लोकांचे नावं घेतले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांचे बयान झाले मग. आणि त्यांनी पोलीसवाल्यांनी मला सांगितले की ते म्हणत आहेत की आम्ही नशेत होतो. माझं म्हणणं असं आहे की पोलीसवाले ते नशेत होते तर तुम्ही म्हणजे ते लोक म्हणतील की आम्हाला पुन्हा बयान द्यायचं आहे, आम्ही काल नशेत होतो, माझी प्रकृती बरी होती. तुम्ही ते म्हणतील 10 वेळा जर बयान चेंज करतील तर कोणाच्या ते प्रेशरमध्ये करतील किंवा कोणीतरी त्यांना शिकवून काहीतरी हे सगळं म्हणजे समजून हे बयाना देतील तर तुम्ही 10 वेळा बयान द्याल आणि लोक असेच नावं फसवत राहाल का ह्या सगळ्या गोष्टीचे. आणि चिरागला पोलीस प्रोटेक्शन आणि त्या लुकेशला पोलीस प्रोटेक्शन देतो म्हणून त्याला स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि पूर्ण डीबीचे पूर्ण एकही तिथं कॉन्स्टेबल नाही, तिथला इन्चार्ज नाही किंवा तिथलं हे म्हणा ठाणेदार पण जागेवरती नाही. मी स्वतः त्याला टिफिन द्यायला गेलो, तिथं सीसीटीव्ही मधलं जर आपण रेकॉर्डिंग पासून नाही कधी जेव्हा कधी नेला मला की चार्जशीट पुटअप करायची 307ची तुमची लिव्हिंग सर्टिफिकेट आणि आधार कार्ड द्या. आणि पोलीसवाल्यांना माहित राहून मग त्यांना तर सांगायला पाहिजे ना, सर, राजेश खोटं काम टेंबुर्ने बोलतात ते पोलीसवाले. आहेत त्यांना पाठवले घरी डॉक्युमेंट्स कलेक्ट करायला आणि एमपीडीची कारवाई करून त्यांचे सह्या घेऊन त्यांना पाठवणे दिले. मला की चार्जशीट पुटअप करायची 307ची तुमची लिव्हिंग सर्टिफिकेट आणि आधार कार्ड द्या. आणि पोलीसवाल्यांना माहित राहून मग त्यांना तर सांगायला पाहिजे ना, सर, राजेश खोटं काम टेंबुर्ने बोलतात ते पोलीसवाले. आहेत त्यांना पाठवले घरी डॉक्युमेंट्स कलेक्ट करायला आणि एमपीडीची कारवाई करून त्यांचे सह्या घेऊन त्यांना पाठवणे दिले. तिथे जमाव गर्दी होती आणि तो इन्सिडेंट घडून आला आणि तिथं गणेशपूरला तो मर्डर झाला. त्या मर्डरमध्ये कोण होते काय होते याची कल्पना आम्हाला झालेली नाही, पण त्या प्रकरणामध्ये माझ्या भावाला आणि अन्य काही लोकांना तिथं अरेस्ट केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा आता जून महिन्यामध्ये पुन्हा 12 जूनला एक प्रकार घडून आलेला आहे गणेशपूर नाल्यावरती की त्याच्यामध्ये हा मुलगा सुटून आलेला आहे. हा प्रत्यक्ष त्या गोष्टीचा साक्षीदार आहे, आय विटनेस आहे. त्या प्रकरणामध्ये ते मुलं नव्हते, तिथं हाफ मर्डर झालेला आहे. कॉम्प्रोमाइजसाठी बोलवलेले विशेष कालू हा रमाबाई आंबेडकर वार्डमध्ये माझ्याच मोहल्ल्यामध्ये राहणारा मुलगा आहे. त्याला कॉम्प्रोमाइजसाठी बोलवण्यात आलेला होता आणि त्याचा ह्या प्रकरणाशी कुठलाही वादविवाद नाही, पण तो जुन्या जो मेलेला मुलगा आहे त्याचा मित्र असल्यामुळे त्यांनी काहीतरी आपशी वादविवाद असं म्हणजे सोडवू ह्यासाठी बोलवलेला होता, पण असा तो कुठलाही प्रकार घडलेला नाही. आणि त्याचा जो मित्र होता तो चाकू धारदार शस्त्र घेऊन आला होता आणि या पोराच्या गळ्यावरती त्यांनी शस्त्रांनी वार केला. तर यांनी त्या पोराला म्हणजे आपला वार हुकवण्यापोटी त्याच्या डोक्यावरती एक लाकडी दंडा त्यांनी मारला. जर यांनी लाकडी दंडा नसता मारला तर या पोराचा जीव गेला असता. तर त्यांनी आपल्या बचावापोटी फक्त ही एवढी कृती तिथे झाली. एखादी गोष्ट अशी आहे की एखाद्याला बाहेरही पाठवणे अशा प्रकरणामध्ये तर त्याची व्यवस्था पण करावी लागेल ना ह्या सगळ्या गोष्टीची. मग जर तुमच्याकडे जर ह्या सगळ्या गोष्टीची पूर्वतयारी आहे की सगळं माहिती आहे तुम्हाला तर तुम्हीच त्या गोष्टीचं आम्हाला नियोजन करून द्या की बा इथं न करावं इथं इथं राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मी इथं होतो तर हा इन्सिडन्स रोखला मला माहिती झाली तर मी लगेच पोलिसला फोन लावला तर त्यापुढे तो आरोपी मिळाला. मी नसतो किंवा चिराग XYZ बाहेर कोणत्या दुसऱ्या लोकेशनला असता हाच प्रकार इन्फॉर्मरने इन्फॉर्मेशन देऊन त्याच्यावरती घडला असता. तर म्हणजे असं झालंय की आपण चिरागने एकही गुन्हा म्हणजे केलेला नाही. सध्या हा इन्सिडेंट केलेला नाही, तो घरीच होता तरी पण त्याला जबरन तुम्ही ह्या एवढी मोठी कारवाई एमपीडीशी करून त्याला आतमध्ये टाकले. म्हणजे गुन्हेगारांनी गुन्हा करून त्यांना तुम्ही बाहेर सोडलेला आहे. तुम्हाला माहित असल्यावरही तुमच्याकडे सगळी टीम तुमचं पोलीस फोर्सला तुम्हाला माहिती आहे की ह्या सगळे आहे आणि हे सगळे ऍक्शन मोडवरती आहे तर चिरागवरती हमला होतो. मग तुम्ही त्यांच्यावरती ऍक्शन का बरं नाही घेतली? तुम्ही उलट चिरागवरती ऍक्शन घेऊन त्याला कशाला आतमध्ये टाकलं मग? आणि एवढं मोठं कारवाई करणे हा याच्यावरती काही अजून पर्याय व्यवस्था होती. चिराग हा सरकारी कर्मचारी आहे आणि एसपी साहेबांनी सोशल मीडियावर अशा प्रकारे त्याला म्हणजे प्रचलित केलेला आहे की तो खूप मोठा गुंडा आहे. माझं म्हणणं असं आहे की शहरामध्ये असं कोणतं त्यांनी गुन्हा घडवून आणलेला आहे किंवा असं कितीक लोकांना त्यांनी फिरवती मागणे किंवा हे करणे अशा प्रकारचे त्याच्यावरती आरोप. एक सरकारी कर्मचारी गोंदिया ट्रेजरी डिपार्टमेंटला तो काम करतो आहे आणि सरकारी कर्मचारी तुम्हालाही परिचित आहात की सगळेजण सरकारी कर्मचाऱ्याच्या कामावरती किती वेळ तो अपडाऊन करतो आणि तो आमच्या घराचा उदरनिर्वाह करणारा एकमेव असा व्यक्ती आहे. तर त्याला अपडाऊनमध्ये सकाळी 7 वाजता जातो आणि रात्री त्याच्या येण्याची वेळ नाही. तर तो कधी ह्या सगळ्या गोष्टी करणार, कधी मारपीट करणार, कधी भानगड करणार. त्याच्यावरती हमला झाला तर त्यांनी ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली. सुव्यवस्था हे म्हणजे कुठंतरी याला अंकुश लागल्या पाहिजे याचा प्रयत्न करण्यापेक्षा ते
म्हणजे नेहमी आपण पाहत आहोत की इन्सिडेंट वाढतच आहे त्यांच्या कार्यकालामध्ये. मी आजपर्यंत बघितले नाही एवढे एसपी होऊन गेले की एवढे मर्डर होऊन राहिलेले आहे. हेही यांच्याच कार्यकालमध्ये होऊन राहिलेले आहे. हे फक्त कुठंतरी इव्हेंटमध्ये जाणे, आपली सोशल ऍक्टिव्हिटी दाखवणे आणि तिथं कुठंतरी आपले फॉलोअर्स वाढवणे, इंस्टाग्रामवर स्टोरी टाकणे की मी अशा अशा प्रकारची कारवाई केलेली आहे. मग त्याच्याने काय होणार आहे त्या कारवाई केल्याने? ती कारवाई तर तुम्ही म्हणजे 2 केसेसमध्ये नियमामध्ये काय बसते की जे 5-6 केसेस कंटिन्यू जे असले 4-6 महिन्याचे याच्यामध्ये त्या पिरियडमध्ये जर त्याच्यावरती एमपीडी असले तो त्याच्यामध्ये बसतो. तुम्ही त्याला कशा पद्धतीने 2 केसेसमध्ये बसवले, त्याच्यामध्ये 1 केस त्याचे ते खोट्याच प्रकरणामध्ये अडवलेले आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला जबरदस्तीनं मला म्हणत आहे की तू त्याला बाहेर पाठव. आणि बाहेर पाठव म्हणजे त्याच्या जीवेला जेव्हा तुम्हाला पोलीस एसपी साहेब स्वतः मला बोलले की तू त्याला बाहेर पाठव, पहिल्यांदा 302च्या बेलवरती तो आल्यानंतर की तुला त्याला इथं ठेवू नको. आम्हाला एकदम खबर मिळालेली आहे की त्याला मारण्यासाठी सक्रिय आहेत, त्याच्यासाठी बंदूक घेऊन आलेले आहेत, पिस्टल घेऊन आलेले आहेत, तर त्याचा मर्डर होऊ शकतो. जेव्हा एसपी साहेबाला जेव्हा ही घटना जेव्हा माहीत आहे तर मग त्यांना सगळ्यांना माहित आहे की ते ऑपोजिटवाले घेऊन आले आहेत, तर त्यांनी का बरं त्यांच्यावरती अजूनपर्यंत कारवाई नाही केली? ते वाट पाहत होते का कोणीतरी म्हणजे अजून पुन्हा एखादा इन्सिडेंट होईल किंवा चिराग गजबी मरेल किंवा चिराग गजबी त्यांना मारेल किंवा काहीतरी होईल, मग मी पुन्हा शहरामध्ये पॉप्युलर होईल असातला काही भाग असेल, त्यांना प्रचलित व्हायचं असेल असा की काही राजनीतीच्या मध्ये काही त्यांना उतरणे आहे की सोशल ऍक्टिव्हिटी दाखवत आहेत आणि हे सगळे म्हणजे स्टोरी बनवत आहेत. ते ह्या सगळ्या गोष्टी ते करत आहेत.